शंकाकार शंका घेतो आहे. ननु शंका कृतो दोषो यो मिथ्यानुभवो नृणां सा शंका विकुतो न्यायात् अस्ति मिथ्योपजीविनो. शंका कृतो दोषः यहाँ जो काही संशयकृत असणारा दोष आहे तो नृणाम मिथ्यानुभवा, मिथ्या रूपाचा अनुभव करणाऱ्या मिथ्या दृष्टीलाच असणार आहे. सा शंका न्यायात मिथ्योपजीविनी कृतो. व तुम्ही तिला जे सिद्ध केलं की हा जो संशय आहे, शंका आहे, ही मिथ्यात्वाच्या सहचरच आहे, सम्यत्वाच्या बरोबर ती राहत नाही. यासाठी तुमच्याजवळ काय प्रमाण आहे? अत्रोत्तरं कुदृष्टिर्यस्सप्तभिर्भयेन नापि स्पृष्टः सुदृष्टिर्यस्सप्तभिर्भयेन. समाधान केल्याचे अत्र उत्तरम यहा कुदृष्टी, जो मिथ्या दृष्टी आहे तो सप्तभी भयेर्युता, 7 भयाने नियमाने युक्त असला पाहिजे, हा नियम आहे. सुदृष्टी हा जो सम्यक दृष्टी आहे तो नापि सप्तभी भये मना स्पष्ट, 7 प्रकारच्या भया तो स्पर्शही करत नाही. म्हणजे सम्यक दृष्टीच्या जीवनात 7 प्रकारच्या भयाला जागाच नाही. मिथ्या दृष्टी 7 प्रकारचं भय, 7 प्रकारचं भय करून जातं. इहलोक भय, परलोक भय, हे 2 झाले. वेदना भय 3रं झालं. 4थं आकस्मिक भय, मिथ्या भय, अत्राण भय, अमुक्ती भय. याप्रमाणे ही जी काही 7 प्रकारची भय आहे, ही 7 प्रकारची भय मिथ्या दृष्टीलाच असते. सम्यक दृष्टीला ही भय असत नाही. हा भाग स्पष्ट करतो. का भय असत नाही? परत्रात्मानुभूते वै विना भीति कुतस्तनी भीति पर्याय मूढानां नात्मतत्त्वे कचेतसा ततो नित्यान्मेयोऽस्ति मिथ्याभावो जिनागमात् सा च भीतिरवश्यं स्यात् हेतुस्वानुभवक्ष्यते. परत्र आत्मानुभूतेः विना कुतः भीती. पराच्या ठिकाणी जोपर्यंत आत्मानुभूती आहे तेव्हा भीती आहे. भीती केव्हा येईल म्हणतात तर जेव्हा शरीराला आम्ही आपलं मानलं, पैशाला आपलं मानलं, घराला आपलं मानलं, मुलाला आपलं मानलं, जेव्हा पराच्या ठिकाणी आत्मत्वाची अनुभूती केली तेव्हाच भीती आहे की मुलगा पोसेल की नाही, घर राहील की नाही, पैसा नष्ट होईल का काय. ह्या सगळ्या भीती केव्हा येऊ शकतात म्हणतात जेव्हा आम्ही पराच्या ठिकाणी आत्मत्वाचा भाव करतो ते. दुसरा हेतू ठेवला. एकदा हा हेतू झाला. भीती असण्यासाठी पहिला हेतू काय दिला त्यांनी? आत्मत्वाची बुद्धी करतो. दुसरा हेतू देत आहे पर्याय मूढानां भीती. आता पर्याय मूढ म्हणजे काय? पर्याय असणता वस्तूचा स्वभाव आहे. त्या वस्तूच्या स्वभावाला पर्याय मूढाचार्यांना का म्हटलं? तर तो पर्याय मात्र वस्तू स्वीकारतो. वस्तूचा स्वभाव पर्याय होणं हा आहे, तो स्वभाव आहे आणि तो होत राहणार आहे कुठेही. परंतु हा त्या वस्तूच्या पर्याय रूपानं स्वतःचा स्वीकार करतो, द्रव्य रूपानं कधी स्वीकार करीत नाही.
आणि म्हणून त्याच्या ठिकाणी पर्याय मूलता समस्यामध्ये पर्याय दृष्टीतून तुम्ही पुन्हा लक्षात घ्या, पर्यायार्थिक नयाला ही पर्यायाची दृष्टी म्हटल्या जाते. तर पर्याय दृष्टीचा अर्थ हाच की केवळ पर्याय दृष्टी हा जर असेल तर तो तिथं बसू शकतो. काय आलं लक्षात? पर्याय मूलता आणि पर्याय वस्तूमध्ये होणं ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत. पर्याय वस्तूमध्ये होणं हा वस्तूचा स्वभाव आहे. तो कुठेही धर्मद्रव्याची पर्याय होते का नाही? तर कोणत्याही द्रव्यामध्ये उत्पाद्य द्रव्ययुक्त म्हणा, गुणपर्यायित म्हणा, हे लक्षण आहे द्रव्याचे आणि त्यामुळे त्या गोष्टी होत राहील. पण पर्याय मात्र आम्ही स्वीकारतो आहे स्वतःला, ही पर्याय मूलता असते. त्यांनी समयसारमध्ये पहिल्याने हा कथन केलं. पहिली गाथा झाल्यानंतर दुसरी गाथा झाली की पर्याय मूळ जो आहे तो परसमय आहे, जो कर्म प्रदेशात स्थित आहे. म्हणजे काय? कर्म प्रदेशात कोण स्थित नाही? सगळी गोष्टी स्थित नाही काय? तर कर्म प्रदेशात स्थित आहे म्हणजे कर्माच्या अनुकूल परिणमतो आहे. कर्माच्या उदयाच्या अनुकूल परिणमन म्हणजेच कर्म प्रदेशात स्थित असणार आहे. तर तो पर्याय मूळ असणार आहे. न आत्मतत्वेक चेतसा, आत्माचंच अनुभवन करणारा जो जीव आहे त्याच्या ठिकाणी हे दोन्ही गोष्टी असणार नाही. पराच्या ठिकाणी आत्मत्वाची बुद्धी ही असणार नाही आणि भीतीही त्याला असू शकत नाही. जो द्रव्याला आपलं स्वीकारतो, द्रव्य रूपानं स्वतःचा स्वीकार करतो, त्याला भीती कशाची? का भीती राहणार नाही? द्रव्याला स्वीकार केला तर त्या जीवाला भीती का राहणार? द्रव्य कसं आहे? अनादि अनंत आहे. त्यात कधी नष्ट होणं, उत्पन्न होणं हा प्रकारच नाही. तर भीती होण्याचा प्रश्न उभा राहत नाही. द्रव्य म्हणजे ध्रुव, द्रव्याचे दोन असतात. प्रमाणाचं द्रव्य, उत्पाद व्ययवाला द्रव्य. कोणतंही द्रव्य अनादि अनंतता आहेच ना, तिचं बरोबर आहे. कोणतंही द्रव्य घेतलं तुम्ही, ध्रुव घेतला तर तो अनादि अनंत आहे. अनादि अनंत आहे. तरी देखील त्याला पर्याय म्हणणार आहे. नाही, त्याला पर्याय म्हणजे तो अंशावरून पर्याय. हां, उत्पाद व्ययवाला पर्याय नाही. हां बस, पण तरी त्याला पर्याय म्हणणार आहे. तर तो भीत्यानुमेय हा अस्ति जिनागमात मिथ्या भाव. का तो मिथ्या दृष्टी आहे म्हणतात? आगमाने हा सिद्धांत दिलेला आहे की ज्याच्या जीवनात भीती आहे त्याच्यावरून अनुमेय कोण आहे? तर मिथ्या दृष्टी. म्हणजे जिथं भीती आहे तिथं मिथ्यात्व आहे, जिथं मिथ्यात्व आहे तिथं भीती आहे, हे अनुमान आहे. साच भीती अवश्यम स्यात् हेतु स्वानुभवक्षते. आणि ती जी भीती आहे ती कोणत्याही प्रकारची भीती जरी असली आपल्या जीवनात तरी देखील अवश्यम स्वानुभवक्षते हे हेतु स्यात्. स्वानुभवाच्या क्षतीचं कारण आहे. म्हणजे शुद्धात्म्याची अनुभूती होणारच नाही ज्याला या 7 पैकी कोणतंही भय असेल. किंवा आता हे तर प्रामुख्यानं 7 सांगितले. आपल्या जीवनात प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या प्रकारात भय येणार आहे. तर कोणत्याही प्रकारचं भय असेल तर अनुभवाचा स्वानुभव त्याला होऊ शकत नाही. तो नियमाने म्हणजे भीती ही स्वानुभवाच्या घात करणारी अशी आहे. तुमची शंका घेणार आहे पुढे. पंडितजींना सगळे शिष्य त्यांच्या डोळ्यासमोर होते.
अस्ति सिद्धं परायतो गीतस्वानुभवच्युता स्वस्तस्य स्वाधिकारत्वात् नूनं भीतेरसंभवात्। अस्ति सिद्धं, ही गोष्ट सिद्ध आहे म्हणतात काय. परायतो भीतः, जो परस्वाधीन मानतो, आपली पर्याय परस्वाधीन मानतो, आपलं परिणमन परस्वाधीन मानतो किंवा दुसऱ्याचं परिणमन परस्वाधीन मानतो, तो परायत्त आहे. त्याच्याच ठिकाणी भीती असणार आहे. स्वानुभवच्युता, आणि तो नियमाने आपल्या शुद्धात्म्याच्या अनुभवनापासून च्युत असणार आहे. स्वस्थस्य, जो स्वस्थ आहे. स्वस्थ आहे म्हणजे आता इथं काय, जो स्वतःमध्येच राहणार आहे, सगळं आपल्या स्वाधीन मानणार आहे. आपली विकृती ही आपल्या स्वाधीन, आपला शुद्ध भावही आपल्या स्वाधीन, आपलं होणारही आपल्या स्वाधीन स्वीकारणारा जो आहे तो स्वस्थस्य. स्वाधिकारत्वात, तो काय आहे, स्वाधिकार आहे. सगळा अधिकार स्वतःवर घेतो असल्यामुळे नूनं भीतेः असंभवात्, त्या जीवाला चुकूनही भीती असू शकत नाही. जेव्हा त्यांनी पराधीनता स्वीकारली नाही तेव्हा एक तर भीती नाही. म्हणून वर त्यांनी जे दोन दिले हेतू ते महत्त्वाचे. पहिला हेतू तर पराच्या ठिकाणी आत्मत्वाची अनुभूती म्हणजे परायत्तत्व आहे. दुसरा हेतू काय दिला, पर्याय मूढता. तर ही जी पर्याय मूढता असेल तरच भीती आहे ना. नष्ट काय होईल, भीती कशाची असते, काहीतरी नष्ट होईल, नको असलेलं काही उत्पन्न होईल. ह्या दोनच भीती राहील का नाही आपल्या जीवनात. तर आता जे नको असलेलं उत्पन्न होणार आहे ते ही पर्यायच राहील, असलेलं नष्ट होणारही जे आहे ते पर्यायच राहील. तर हे पर्यायीचं स्वरूप आहे. हे पर्यायीचं स्वरूप आहे हे मिथ्यात्वाला कारण नाही, पण या पर्यायीच्या स्वरूपाला द्रव्याचं स्वरूप मानतो हे मिथ्यात्व आहे. नाही आलं काय बोलतो काय, पर्यायीला पर्यायीचं स्वरूप मानणं हा हे मिथ्यात्व नाही. ती उत्पन्न नष्ट होणारी आहे म्हणून पर्याय उत्पन्न नष्ट होणारी आहे हे मानणं मिथ्यात्व नाही. पण पर्याय उत्पन्न नष्ट होत असताना आत्माही उत्पन्न नष्ट होतो हे मानणं मिथ्यात्व आहे. म्हणून स्वाधिकारात नूनं भीतेः असंभवात्. बौद्ध पर्याय मात्र वस्तू मानतात नाही, द्रव्य मानतच नाही बुद्ध. त्याचं कशाला जाता आपलं गाणं आहे. आपण काय करतोय तो तर जाणून बुजून मिथ्या दृष्टी आहे. नानुसंती चतस्रोपी संज्ञास्तस्यास्य तस्यति अर्वाच्यतत्परिच्छेदस्थानादिस्थित्वसंभवात् तत्कथं सर्वतो दृष्टिवान् अव्यनिष्ठासंयोगात् अस्त्यध्यक्षं प्रयत्नवान्. शंका झाल्याने आपली शंका घेतली. चतस्रो अपि संज्ञाः, संज्ञा 4 प्रकारच्या आहेत. आठवतात, आहार, मैथुन आणि परिणाम. संज्ञा म्हणजे काय, अभिलाषा. तर सदा मनुष्याच्या जीवनात आहाराची अभिलाषा असेल, मैथुनाची असेल, परिग्रहाची असेल किंवा भीतीची असेल. तर ह्या ज्या 4 संज्ञा आहेत त्या 4 संज्ञा कुठपर्यंत राहील. गुणस्थानाच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर ह्या 4 संज्ञा कुठपर्यंत राहील. भयाचा उदय 8व्यापर्यंत आहे, त्याची उदय इच्छेची 8व्यात होणार आहे. म्हणजे भय संज्ञा त्याला का राहणार नाही ही शंका करायची शंका असणार आहे. जोपर्यंत रागद्वेष आहे तोपर्यंत परिग्रह संज्ञा त्याला राहीलच. फक्त राहणार नाही तर कोणती नाही राहणार,
आहार संज्ञा राहणार नाही. ही शंका करायला शंका आहे. म्हणतात आगमच हे सांगताय ना की भयाचा उदय 8व्यापर्यंत आहे आणि या सम्यक दृष्टीचं गुणस्थान कोणतं? 4थं. तुम्ही 4थ्यातच भय नाही म्हणता, आगम 8व्यापर्यंत भय प्रकृतीचा उदय सांगतोय. हे कसं गणित बसणार आहे? ही शंका करायची ही शंका मैथून जोपर्यंत वेदाचा उदय आहे तोपर्यंत मैथून 9व्यापर्यंत आहे वेदाचा उदय. 9व्यात त्याचा अभाव होतो आणि म्हणून वेदाचा उदयही तोपर्यंत आहे. म्हणजे मैथून संज्ञा तशा रीतीनं उदयाच्या दृष्टीनं पाहिली तर 9व्यापर्यंत आहे. तर म्हणतात ह्या साऱ्या संज्ञा असतानाही तुम्ही त्याला भीती नाही असं का म्हणता? तस्रोपी संज्ञा तस्य तस्येची संती. चारीही संज्ञा सम्यक दृष्टीला तर दिसून येतात. अर्वाक्ष तत्परिच्छेद स्थानात अस्तित्व असं म्हणतात. त्याची जोपर्यंत बंध इच्छिती किंवा उदय इच्छिती होत नाही तोपर्यंत भय आहे. उदय इच्छिती कशाला म्हणून आधी शब्द तुम्ही वापरला. त्या गुणस्थानापर्यंत उदय आहे, पुढे नाही असा. तर त्याची उदय इच्छिती 8व्यात आहे. मैथुनाची उदय इच्छिती 9व्यात आहे. परिग्रहाची उदय इच्छिती 10व्यात आहे. तर म्हणतात आगम तर हे सांगते, तर त्या दृष्टीनं जर पाहिलं तर तोपर्यंत ते संज्ञा आहे. त्या गुणस्थानापर्यंत ती संज्ञा असणार आहे. म्हणून तत्परिच्छेद स्थानात अर्वा अस्तित्व संभवात. त्याचं जोपर्यंत उदय इच्छिती होत नाही तोपर्यंतच्या गुणस्थानाच्या आधीपर्यंत त्याचं अस्तित्व नियमाने असणार आहे. आपलं प्रकरण काय सुरू आहे? भीतीचं सुरू आहे. तर भय कुठपर्यंत सांगतोय आगम? 8व्या गुणस्थानापर्यंत. जर भय प्रकृती आहे, उदय आहे, तर तुम्ही 4थ्यातच का नाही म्हणतात? कथम नाम निर्भीकः सर्वतः दृष्टिवान अपि. मग जो दृष्टिवान आहे म्हणजे जो सम्यक दृष्टी आहे त्यालाही तुम्ही काय सांगून टाकला? शब्द मोलाचा टाकला. सर्वतो निर्भीकः, पूर्णतः निर्भीक म्हणता त्याला. 7ही भय नाही म्हणता. म्हणजे पूर्णतः निर्भीक तुम्ही कसं म्हणता? ही शंका करायची शंका. अपि अनिष्ठार्थ संयोगात अस्ति अध्यक्षम प्रयत्नवान. जर भीती नसती तर सम्यक दृष्टीला जे काही अनिष्ट पदार्थाचा संयोग होतो तेव्हा तो प्रयत्नवान आहे का नाही त्याला दूर करण्यासाठी? त्याला भीती नाही तर कसं? म्हणून उदाहरणही ठेवलं. सापाच्या थारोळ्यात राहणाऱ्या जीवाला सापाची भीती आहे का नाही? आणि सापाला पाहून भिणाऱ्या सम्यक दृष्टीला सापाची भीती आहे. काय विचारलं? ते राहतात ना सापाच्या याच्यात. आता तो सापाच्या पासून भीतो का नाही भीत? राहत आहे त्याच्यात तरी त्याच्या जीवनात भीती आहे का नाही? आणि सम्यक दृष्टी सापाला पाहून पळणार आहे तर त्याला भीती आहे का नाही? त्याला तशी भीती नाही आहे, पण तो मानतो की याला माझं म्हणजे पर्याय नष्ट होऊ शकतं, ही त्याची मान्यता असते. तो सापाच्या थोड्यात राहतो. मान्यतेत भीती कायम आहे. दिसतो निर्भीक, आपल्याला दाखवतो ही निर्भीकता, पण अंतरंगामध्ये त्याच्या जीवनात क्षणाला भीती आहे. आणि सम्यक दृष्टी सापाला पाहिल्याबरोबर पळूनही जाईल. आणि तरी आचार्य त्याला म्हणणार आहेत तिथंच प्रश्न उभा राहतो. तिथं तर काही प्रश्न उभा राहिला नाही आपल्याला की मग हा पळतो का? ती भीती थोडी आहे म्हणून त्यांना शब्द महत्वाचा ठेवला होता तिथं की सर्वतो दृष्टिवान
अनिष्टार्थ संयोगात प्रयत्नवान दिसतोय ना प्रयत्नशील. अनिष्टाचा जर संयोग झाला तर ते अनिष्ट कसं दूर होईल याच्यासाठी तो प्रयत्नवान राहील का नाही राहणार. कुणी सांगितलं आपले ग्रह वाईट आहे. दोन जीव आहेत, एक सम्यक दृष्टीने एक मिथ्या दृष्टीने. दोन जीव काय काम करतात. दोघांनाही ही गोष्ट सांगितली गेली की तुमचे ग्रह सध्या वाईट आहे. तर काय कराल. काय कराल. आम्ही शांतीनाथाची पूजा कराल फार फार समजत असेल तर, नाही तर नवग्रहाची पूजा करणार. आणि सम्यक दृष्टी जीव काय करणार. तो पूजा शांतीनाथाचीच पूजा करावा हाही आग्रह असणार नाही वस्तुतः. पण एखाद्याचा राहीलही असं काही सांगता येत नाही. परंतु तो राहिला तरी शांतीनाथ भगवान शांती देते हा विकल्प येईल का नाही त्याच्या जीवनात. का नाही येणार. आपण नाही म्हणून मान डोलावून टाकतो, पण का नाही येणार. ते तर दुसरं राहिलं का नाही येणार. आधी शांतीनाथच समजलो नाही. शांतीनाथ भगवान जर शांती दूर करत तर ते वितराग राहिले का. शांतीनाथाला जेव्हा आम्ही शांती देणारा मानतो तेव्हा आम्ही शांतीनाथाला शांतीनाथ ठेवत नाही, भगवान ठेवत नाही, त्याला खाली आणतो. आणि म्हणून मिथ्या दृष्टीच्या जीवनात शांतीनाथाची पूजा दोघंही करत आहे, पण दोघांच्या जीवनात हे अंतर सहज असणार आहे. सत्यम हि संसारी जीवानां कर्माशाश्चोदयागता मुह्यं रजन्तु तत्र तत्फलेनोपयुज्यते एतेन हेतुनान्यानि निःशङ्को न्यायदर्शना देशतो कर्तृमूर्छाया सत्यम ज्याच्या शंकेत काही तथ्य असते तेव्हा पंचाध्यायिकात सत्य म्हणतात आणि काहीच तथ्य नसेल तेव्हा न म्हणतात. नंतर तुझं म्हणणं सत्य आहे. भीकोपी त्याला भीती आगमाच्या दृष्टीत आहे. त्या भयनाम-कर्माचा उदय त्याच्या जीवनात आहे. त्या निमित्त अबुद्धीपूर्वक भीतीही आहे. काय झालं नुसता उदय आहे असं नाही. अबुद्धीपूर्वक कळत म्हणजे बुद्धिपूर्वक दिसते ना, तू पळून जातो सापाला पाहून. पण मिथ्या सम्यक दृष्टी आहे म्हणून अबुद्धीपूर्वक आहे ना. पळायला जागा नसली तरी आपण तर होणार नाही. पळतो म्हणतो ना, पळायला जागाच नाही. नाही असे काही म्हणता नाही येणार. आकुलता होणार नाही. त्याला किती तर गेलंच का नाही असं काही एकांत नाही म्हणता येणार आहे. त्याची जी स्टेप आहे त्याला अनुसरून त्याच्या भावना राहतात. तर म्हणतात सत्यम भीकोपी भीत असला तरी निर्भीक आहात. आचार्य म्हणतात तुम्हाला भीत असताना दिसला तरी तो निर्भीक आहे. तत्स्वामित्वात अभावात त्याच्या स्वामित्वाचा अभाव आहे. त्या भीतीचं तो स्वामित्व घेत नाही. ही भीती माझा स्वरूप आहे असं तो स्वीकारत नाही आणि म्हणून निर्भीक आहे. यथा रहित होकर भय तिथं सहित पाहिजे. इसलिए भय रहित होकर भी वह निर्भय है असं वाक्य आहे. सहित पाहिजे. सहित होकर भी वह निर्भय आहे. निर्भीक आहे रहित कुठे आहे शब्द अर्थात आहे का. दुसऱ्या चोळीत
दुसरा शब्द सहित पाहिजे तिथं. रूपी द्रव्यम यथा चक्षु पश्यदपि न पश्यति. दोन गोष्टींना पाहणार आहोत आपण. डोळा कशाला पाहतो? रूपीला म्हणजे रंगाला पाहणार आहे. डोळा कशाचं ज्ञान करू शकणार आहे? रंगाचं तो ज्ञान करू शकणार आहे. आता दोन दृष्टीनं तो रंगाचं पाहत नाही असं आचार्य म्हणणार आहे. एक तर तो रंगाला पाहत नाही, रंगाची छटा याच्या ज्ञानपर्यायीत आली, त्या ज्ञानपर्यायीला झालं. अध्यात्माच्या दृष्टीने काय झालं? रंगाच्या निमित्तक याची जी ज्ञानपर्याय झाली त्या ज्ञानपर्यायीला जाणलं, वस्तुतः रंगाला जाणलं नाही. हे अध्यात्माच्या दृष्टीने. दुसऱ्या दृष्टीनं पाहायचं झालं तर जेव्हा लक्ष केंद्रित नाही तेव्हा पाहत असला तरी त्याला दिसत नाही असं आपण म्हणणार आहोत. या दोन्हीही दृष्टीनं जरी तो ती क्रिया करत असताना दिसला तरी तो वस्तुतः त्याचा कर्ता होत नाही. त्याप्रमाणे म्हणतात हा सम्यक दृष्टीची भीत असला तरी दिसत, भीत नाहीत, भीत असं दिसतो आपल्याला तरी देखील तो निर्भीत आहे. संसारी जीवानां कर्मांशोचोदया गताः सन्ति. संसारी जीवाच्या ठिकाणी भय कर्माच्या उदय असल्यामुळे त्याच्या ठिकाणी भीतीरूप पर्याय असे, पर्यायी भीती असे उपयोगात आहे का नाही हा महत्त्वाचा भाग आहे. सातव्या गुणस्थानापासून मी काय होणार आहे? ध्यानच बसणार आहे. मग तिथं भय, आठव्यात भय जाणार आहे, सातव्यात भय आहे का नाही? सातव्या गुणस्थानात भय प्रवृत्तीचा उदय आहे का नाही? मग भय परिणाम आहे का नाही? आहे म्हणतात, परंतु उपयोगात येत नाही. तर आधी म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा पुरुषार्थ आहे खरा. उदयात असू द्या, पर्यायीत असू द्या, उपयोगात घेऊ नका. काय झालं नाही आलं काय बोलली घरात पर्यायीतही आला आहे, उपयोगात आधी नष्ट करावा लागेल. त्याच्याशी उपयोग समरस करावा का नाही हा पुरुषार्थ पहिला राहील. पर्यायीला नष्ट करणं ते आपोआप त्याच्या क्रमणीयतेनं नष्ट होणार असणार आहे. महिलां कर्माच्या उदयानं हा जीव मोही होतो आहे, रागी होतो आहे, द्वेषी होतो आहे. तत्फलेनं उपयुज्यते. आणि त्या त्या कर्माच्या उदयाच्या फलाशी शब्द कोणता मुलाचा टाकला? उपयुज्यते. उपयोगानं हा जीव समरस होतो आहे. एतेन हेतुना. आता सम्यक दृष्टीच्या जीवाच्या ठिकाणी कर्माचा उदय आहे का नाही म्हणतात? कर्माचा उदय आहे. मिथ्यात्व सोडून बाकी सगळ्या कर्माचा उदय आहे. म्हणून उदय असूनही रजन द्वेषण तो रागी द्वेषी दिसणारही आहे, म्हणजे पर्यायातही रागद्वेष आहे. कर्माच्या उदयात रागद्वेष आहे, कर्माच्या उदयाने असणाऱ्या रागद्वेषरूप पर्यायही त्याच्या जीवनात आहे. पण तत्फलेनं उपयुज्यते. त्या फलाशी तो उपयुक्तही होत असताना दिसणार आहे. देश तो येथेन हेतुना ज्ञानी निशंको न्यायदर्शनात. आणि म्हणून हे मिथ्या दृष्टीच्या जीवनात तिन्ही गोष्टी झाल्या. कोणत्या? तो मोही होणार आहे, रागी होणार आहे, द्वेषी होणार आहे. त्या त्या कर्माच्या उदयाच्या फलाशी तो मुक्तही होणार आहे. आता सम्यक दृष्टीच्या जीवनात काय होईल? मुह्यंतर राहणार नाही.
रागद्वेष रूप राहील आणि त्याच्या फलाशी तो उपयुक्तही असेल. म्हणजे त्याच्या फलाशी तो उपयुक्त असेल. ते देशतः अपि अत्र मूर्छायाः शंका हेतू असंभवात्. म्हणून म्हणतात निशंक हा हेतुतः. ज्ञानी हा निशंक असल्यामुळे, त्याला कोणत्याही प्रकारची भीती नसल्यामुळे, देशतः अपि अत्र मूर्छायाः आंशिक मूर्छा देखील त्याच्या जीवनात असत नाही. शंका हेतू असंभवात्. आणि म्हणून संशयाच्या कारण त्याला शक्य होत नाही. सरळ असा हा आहे की सम्यक दृष्टीच्या जीवनात तो निर्भीक आहे. या सगळ्याचं उदय असूनही तो निर्भीक आहे हे नक्की केलं पाहिजे अगोदरच त्यांनी. काय नक्की केलं? भीती आहे म्हणतात. भीती कर्माचा उदय आहे, भीती रूप पर्याय आहे आणि तरी तो निर्भीक आहे. का निर्भीक म्हटलं? तो स्वामित्व घेत नाही, त्याच्याशी उपयोगानं समरस होत नाही आणि म्हणून तो निर्भीक आहे. म्हणून त्याला जरी ह्या मूर्छा दिसल्या, तुम्हाला रागद्वेष दिसला, त्याच्याशी आपल्याला असं वाटते तो आपलं तर म्हणणारच आहे. आपल्या मुलाला सम्यक दृष्टी आपलं म्हणेल का नाही म्हणत? म्हणणार आहे, जाणणार आहे आणि मानणार वेगळा आहे. म्हणून शंका हेतू असंभव. त्याला भीती असंभव आहे. सम्यक दृष्टीच्या जीवनात कोणत्याही प्रकारचं भय असणार नाही. सगळा समयचा दुसऱ्या अध्यायात त्यांनी पंचाध्यायिकाराने घेतला. जेव्हा निर्जरा अधिकारा त्यांनी तो निर्भीक कसा आहे याचं वर्णन करताना या 7 भयाचं वर्णन केलेलं आहे. सम्यक दर्शन के हो जाने पर आत्मा में जिन विशेषताओं का उदय होता है उनका निर्देश आचार्यों ने 8 अंगों के रूप में किया है. उनमें से पहला निशंकित अंग है. शंका के 2 अर्थ हैं, एक भय और दूसरा प्रगाढ़ श्रद्धा का अभाव. सम्यक दृष्टि इन दोनों दोषों से मुक्त हो जाता है. वह जानता है कि प्रत्येक पदार्थ का परिणमन अपने अधीन है. कोई किसी का न करता है, न हरता है, न भरता है और न धरता है. माना कि काय झालं? भरता धरता करता है न करून हरता नाही, नष्ट करू शकत नाही. भरता म्हणजे भोगता नाही आणि धरता म्हणजे सुरक्षा करणाराही नाही. धरताचा अर्थ सुरक्षा. माना कि विश्व के पदार्थों का परस्पर निमित्त नैमित्तिक संबंध देखा जाता है, पर इसका यह अर्थ नहीं कि किसी भी वस्तु का परिणमन निमित्ताधीन होता है. यदि विवक्षित वस्तु का परिणमन निमित्ताधीन मान लिया जाए तो निमित्त का परिणमन अन्य निमित्त के अधीन मानना पड़ेगा. हे महत्वाचं वाक्य दिलं त्यांनी. काय दिलं? वस्तू लक्षात नाही. थोडं लक्ष आहे. विशेषार्थही त्यांचा मोलाचा आहे. ते दुर्लक्ष करून ऐकू नका. काय झालं? निमित्ताचं परिणाम सुद्धा पण दुसरं निमित्त त्याला मानावं लागेल. जर आपल्या परिणामामध्ये निमित्तानं परिणाम केलं मानलं तर त्या निमित्ताच्या परिणामामध्ये पुन्हा दुसरं निमित्त मानावं लागेल. त्या दुसऱ्या निमित्तासाठी तिसरं निमित्त हे कधीही न थांबणारं गाडं होईल. जिससे अनवस्था दोष प्राप्त होगा. इसलिए उचित यही है कि प्रत्येक वस्तु का परिणमन अपने अपने अधीन मान लेना चाहिए. यही कारण है कि सम्यक दृष्टि सदाकाल निर्भय रहता है. वह अपने उत्थान और पतन का जवाबदार अपने आप को मानता है. वह अपनी कमजोरी और उन्नति के बीच भी अपने में ही देखता है. जबाबदारही स्वतःलाच मानतो आणि आपल्या विकृतीचंही कारण कोण? आपणच. आणि आपल्या शुद्धतेचं कारणही आपणच आहे. हा अकाट्य विश्वास सम्यक दृष्टीचा आहे. माझ्या जीवनात जे जे काही वाईट घडत आहे ते दुसऱ्यामुळे घडत आहे असं म्हणेल एखाद्या वेळी, पण मान्यते त्याच्या हेच राहील की याचा करता वस्तुतः मीच आहे.
इससे वह कमजोरी को भीतर से हटाने का प्रयत्न करता है और उन्नति के पथ पर अग्रसर होता है। यद्यपि सम्यक दृष्टि आत्मा के भय के निमित्त पाए जाते हैं और वह उन उपायों से बचने का भी प्रयत्न आत्मा कैसे न सम्यक दृष्टि आत्मा आत्मा के एकदम सम्यक दृष्टि आत्मा के भय के सम्यक निमित्त दृष्टि आत्मा के भय के निमित्त पाए जाते हैं। म्हणजे भयाचं उदय आहे, भय कर्माचं उदय आहे का नाही, म्हणजे भयाचं निमित्त आहे का नाही सम्यक दृष्टीला. सम्यक दृष्टीलाही बाकीच्या गोष्टी व्यवहारातही ज्या भयाला कारण आहे त्या घडतील का नाही घडतील. आत्माच्या पुढे के शब्द नको मग एकत्र वाचायचं के पर्यंत. विशेषण बनवा. हाँ, आत्माचं विशेषण. सम्यक दृष्टि आत्मा के भय के निमित्त पाए जाते हैं असं वाक्य आहे. और वह उन उपायों से बचने का भी प्रयत्न करता है जो हानिकर प्रतीत होते हैं. फिर भी उसकी भीतर से यही श्रद्धा रहती है कि मेरी जो शुभाशुभ गति होने वाली है इसका कारण कोई नहीं कर सकता. वारण आहे. इसका उसका वारण कोई नहीं कर सकता. इसलिए भय के कारण उपस्थित होने पर भी वह भयभीत नहीं होता. आता इथं जरी त्यांनी गती घेतली असेल तरी आपण काय समजायचं, आयु समजायचं आहे. गती प्रत्येक समयाला वेगळी वेगळी बांधल्या जाते, पण आयु हा अर्थ अभिप्रेत आहे. गती म्हणण्यापेक्षा आयु म्हणण्यापेक्षा शुभाशुभ परिणाम नाही नाही, शुभाशुभ परिणाम नाही घ्यायचा आहे त्यांना. त्याला हे भीती केव्हा येईल, आपण मरू आपण जगू हे आयु कर्मावर अवलंबून राहिलं ना, म्हणून गती घेतलं त्यांनी. तर गतीचा अर्थ अभिप्रेत आहे त्यांना आयु. तर हे आयु कर्माचा जो उदय आहे त्याचं वारण गतीचं वारण होते, म्हणून मी मुद्दाम स्पष्ट करत आहे. आयुचं वारण होत नाही. वारण म्हणजे दूर करणं. दूर करणं. आयु एकदा बांधल्यानंतर त्यात बदल होतो का कधी? गतीत बदल होत राहतो, कारण गती प्रत्येक समयाला वेगवेगळी बांधल्या जाते. ती प्रत्येक समयाला बांधल्या जाते. आयु कर्म फक्त अधिकाधिक 8च वेळा बांधल्या जाते, नाही तर एकच वेळा बांधल्या जाते. त्यामुळे दोघांच्या बंधामध्ये फरक आहे. तर आयुचं वारण एकदा जी बांधली त्याचं भाव कितीही तुम्ही धर्म केला नाही किंवा पाप केलं तरी होत नाही. म्हणून आपल्याला ह्या ज्या शंका असतात, साऱ्या जीवनभर पाप केलं आणि तो मरताना चांगला झाला, काय झालं, का असं झालं? ज्यानं जीवनभर धर्म केला आणि मरताना बेशुद्ध झाला, असं का? याचा हेतू शोधणं जरुरीच आहे. आणि आज तर सगळ्या मान्यतेत ह्या गोष्टी येतात की धर्म करून काय उपयोग, शेवटी तर काय झालं, त्या श्लोकलाच गेला एवढा अध्यात्म सांगणारा आहे माणूस. तर याचा हेतू काय आहे? जो आयु कर्म बांधला असेल त्या आयुला अनुसरून मरताना तशी स्थिती होते, हानी. ज्या भावात ती आयु बांधल्या जाते तशाच प्रकारचा भाव मरताना व्हायला पाहिजे, हानी. आणि त्यामुळे ह्या गोष्टी सहज होत असतात की एखादा जीव जे क्षणभर त्यांनी काही चांगल्या भावना केल्या असेल, धर्म एखादा दारुडेही आहे किंवा दरोडेखोरही आहे, पण त्याला आयु कर्म बांधताना तशा प्रकारचा चांगला परिणाम झाला असेल तर आयुष्यभर पाप करूनही तो मरताना चांगल्या भावात निघू शकतो. वह तब भी आत्मनिधि की रक्षा करने में जुटा रहता है. यह प्रथम वृत्ति है जो सम्यक दर्शन के महात्म्य से जागृत होती है. दूसरी वृत्ति जो उनके प्रकट होती है वह है प्रगाढ़ श्रद्धा. कदाचित पर्वत डिग सकता है, समुद्र अपनी मर्यादा छोड़ सकता है, पर सम्यक दृष्टि की श्रद्धा रंच मात्र भी नहीं डिगने पाती. वस्तुतः ह्याच गोष्टी जगात होत नाही कधी. पर्वत हालणार आहे का, समुद्र नष्ट होणार आहे का म्हणतात, आपली मर्यादा सोडणार आहे का? परंतु ह्या गोष्टी जगात एखाद्या वेळी होऊन जाईल. मर्यादा सोडते
पण सम्यक दृष्टी इतकी ती. पर्वतही हल्ले, समुद्रानं मारायला सोडले आता महिनाभर. हो ना. म्हणजे ह्या होऊ शकते, परंतु सम्यक दृष्टी आकाशातील च्यूत होत चूत होत नाही. हा महत्वाचा. वस्तुतः त्या न घडणाऱ्या गोष्टी घडल्या म्हणूनच आपण त्याला आश्चर्य म्हणतो ना, की वस्तुतः ह्या घडत नसतात परंतु घडल्या. पर समय दृष्टि की श्रद्धा रंच मात्र भी नहीं डिगने पाती, वह तलवार पर चढ़ाए पानी के समान अकंप बनी रहती है। वह मानता है कि व्यक्ति स्वातंत्र के अग्रदूत वितराग प्रभु ने विश्व और उसमें स्थित तत्वों के विषय में जो कुछ भी कहा है वह सब सत्य है। तलवार पर चढ़ाए पानी के समान म्हणजे समजलं काही? असं तलवारचं तोंड धार, खाली पाणी म्हणजे धार. पाणी म्हणजे नाही तर पाणी घ्या. त्या तलवारीची जी धार आहे ती धार मग ती कधी सोडणार आहे का? तिचं ती काम केल्याशिवाय राहणार. ती जशी अकंप आहे तिला मग कोणीही वारू शकत नाही. तशा प्रकारची या सम्यक दृष्टीची श्रद्धा ही अकाट्य अशा प्रकारची असणार आहे. धार चढवत असताना त्याला पाणी द्यायला लागतं असं आहे. धार देणे म्हणजे पाणी देणे. हा म्हणून पाणी शब्द ठेवला. नाही बरोबर आहे ना, जे धार देत असताना त्याला पाणी द्यायला लागतं. ते गोट्यावर घासताना द्यावं लागते. आता अजून कशाला आपल्याला काय विकल्प करायची गरज नाही. चला नहीं मेरा आत्मा उनके द्वारा बताए गए मार्ग पर चलने से ही बंधन मुक्त होकर सर्वतंत्र स्वतंत्र हो सकता है। सर्वतंत्र तू वरचं एक वाक्य सोडलंय. नहीं ना, ते वाक्य ना. अग्रदूत वितराग प्रभुने और ते वाक्य ते वाचलं. विश्व और उसमें स्थित तत्वों के विषयों में जो कुछ भी कहा है वह सब सत्य है। मेरा आत्मा उनके द्वारा बतलाए गए मार्ग पर चलने से ही, त्यांच्याच मार्गावर त्यांनी जे सांगितलं त्या मार्गावर जर मी गेलो तरच मुक्त होऊ शकेल हा भाव आहे. सर्वतंत्र स्वतंत्र हो सकता है, सर्व दृष्टिने स्वतंत्र होईल असं त्याचं. पूर्ण और अविनाशी स्वतंत्रता का अनुभव तभी आ सकता है जब मैं उनके द्वारा बताए गए मार्ग पर चलकर पूर्ण स्वावलंबी बनने का प्रयत्न करूंगा. आता दोन गोष्टी आल्या. उनके द्वारा बतलाए गए मार्ग पर चल, पहिल्यानं त्या मार्गाचा स्वीकार म्हणजे सम्यक दर्शन. चलकर म्हणजे चारित्र. स्वावलंबी बनने का प्रयत्न करूंगा. चारित्र जेव्हा स्वीकृत होतं तेव्हा स्वावलंबन सहज आहे. इसलिए वह सूक्ष्म, दूरवर्ती और व्यवहित सभी पदार्थों के अस्तित्व को उसी प्रकार मानता है जैसा जिनेंद्र देव ने प्रतिपादन किया है. आपण जिनेंद्र देवाशिवाय वितराग म्हटलं तर बांधायचं. आपल्याच देवानं सांगितलं म्हणून आम्हाला मंजूर आहे असं नाही. वितरागानं सांगितलं, सर्वज्ञानं सांगितलं म्हणून ते सत्य आहे. ये दो ऐसी महान वृत्तियां हैं जो समय दृष्टि के जीवन में स्वभावतः उद्भूत होती है. पर अशी वेगळी वृत्ती सम्यक दृष्टीच्या जीवनात सहज येते. पर इसका यह अर्थ नहीं कि वह अंधानुसारता होता है. हाँ, मग नाही तर तुम्हाला ते प्रश्न राहील. भगवंताने सांगितलं मग ते काही सांगितलं ते करतो ना आपण. धर्म म्हणून जर कोणं काही सांगितलं तर सम्यक दृष्टी असा अंध श्रद्धाळू असेल का नाही. तो कधीही परीक्षा केल्याशिवाय श्रद्धा करणार नाही. जरी तो अज्ञानी असेल, तो म्हणजे परीक्षा करण्याच्या ज्ञानाचा सक्षम त्याच्याजवळ जरी नसेल तरी देखील तो आज्ञा मानतो आहे. तर तिथं हे निश्चित आहे त्याच्याजवळ की ज्याची आज्ञा मी मानतो आहे तो पूर्ण ज्ञानी आहे आणि म्हणून ते सत्य. वास्तव में होता तो है वह परम विवेकी और सदा अपने विशाल अनुभव से ही काम लेने वाला है. उसके बाहर वह कभी भी नहीं जाता. पर अनुभव और पदार्थ व्यवस्था का सामंजस्य अन्य प्रकार से बैठता नहीं
इसलिए उसकी सूक्ष्म और विवेकशालिनी बुद्धि तत्व व्यवस्था को उक्त प्रकार से स्वीकार करती है। इस प्रकार यह सम्यक्त्व का प्रथम गुण है जो निशंकित रूप से प्रस्फुटित होता है। यह उक्त कथन का तात्पर्य है। देखो जी आदि